नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी या चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आज मॉडेलवरून अवकाळी पावसाचा काय अंदाज आहे तो पाहूया. ही 9 तारखेचे मी सांगतो. मॉडेल सांगते की साधारण ढगाळ हवामान परिस्थिती होईल आणि कुठे कुठे तर हलका पावसाची ढगसुद्धा तयार होतील. आणि 10 तारखेचा अंदाज असा सांगतो. 10 तारखेला साधारण उत्तर भागात म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला व इकडे मुंबई, जालना, पुणे या साईडला ढगाळ परिस्थिती होईल आणि उत्तर साईडला चांगल्या प्रकारपैकी पाऊस पडेल. 11 तारखेचा असं दर्शवतं की नागपूर, अकोला आणि उत्तर भागातील तिकडं त्या साईडला महाराष्ट्राच्या उत्तर साईडला आणि उत्तर भागातून पुढच्या प्रदेशात चांगला मुसळधार पाऊस पडायची शक्यता दाखवत आहे. 12 तारखेचा असा सांगतो अंदाज की 12 तारखेला थोडासा जोर कमी होईल, परंतु रिपरिप पावसाची शक्यता उत्तर भागातून आहे आणि उत्तर भागाकडे पाऊस सरकताना दिसत आहे. 13 तारखेला संपूर्णतः उत्तर भागात पाऊस झाशीकोट ह्या साईडला पाऊस तो गेलेला दिसत आहे. म्हणजे इकडे हिमालय पावसाशी तिकडे गेल्यासारखा पाऊस वाटत आहे. 14 तारखेचा असा सांगतो की उत्तर भागातूनच पावसाची पश्चिमी आवर्तनासारखा अंदाज झालेला आहे आणि महाराष्ट्रातून क्वचित स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता वाटत आहे. 15 तारखेचा असा अंदाज 14 तारखेलाच, परंतु दक्षिणेकडून एक थोडंसं ढगाळ हवामान परिस्थिती झालेलं आहे. महाराष्ट्रात पण झालेलं आहे आणि खाली दक्षिण टोकाकडून सुद्धा भारताच्या ढगाळ परिस्थिती निर्माण होत आहे. 15 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण निर्माण होणार आहे आणि महाराष्ट्र, इकडं मध्य प्रदेश, उत्तर भाग हे जे आहे त्यातून संपूर्णतः पावसाळी वातावरण निर्माण होणार आहे आणि स्थानिक वातावरण बनवून पाऊस पडण्याची शक्यता आहे. 16 तारखेचा अंदाज असा सांगतो. 16 तारखेला साधारणतः जोर कमी होईल, काही ठिकाणी स्थानिक वातावरण बनेल महाराष्ट्राच्या मध्य उत्तर भागामध्ये असं सांगत आहे. पण ह्याची सुरुवात झाली आहे का? मग आज उद्याचं का थोडासा हवामान अंदाज पाहूया. आजचा अंदाज असा सांगतो की पश्चिमी आवर्तन येत आहे आणि पश्चिमी आवर्तनाच्या प्रभावाखाली थोडीशी पावसाची ढग उत्तर भागातून निर्माण झालेले आहेत. पाकिस्तानच्या दक्षिणेकडून हा पश्चिम आवर्तनाचा आणि गुजरातच्या उत्तरेकडून आलेला दिसत आहे. हे कशामुळं तर झालं तर हवेची चक्राकार स्थिती हे मध्य भागात म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक ह्या भागातून हवेची चक्राकार स्थिती संपूर्णतः समुद्रातून दिसत आहे. एकंदरीत हे जे वातावरण तयार होतं आहे ते पुढच्या जे अवकाळी पावसाचं तयार होणारं वातावरण आहे त्यामध्ये मिळतं होत आहे. रात्रीतून सुद्धा बंगालच्या उपसागरामध्ये काहीशी चक्राकार स्थिती निर्माण होईल आणि तिथून पुढच्या पावसाची तयारीला लागेल म्हणजे असं दिसत आहे. रात्रीतून आपल्याकडे ह्या वातावरणामुळे थंडी जर गायबच झालेली आहे, पण उष्णता जाणवणार आहे. आज रात्री बऱ्यापैकी उष्णता जाणवणार आहे. 20 सेल्सिअस अशा सेंटीग्रेड तापमानाची नोंद रात्रभर होणार आहे. त्यामुळं कदाचित थंडी म्हणजे उकाडा जाणवेल. उत्तर भागातून पाहायला गेलं तर उत्तर भागात झाशीकोटा, फैजाबाद ह्या साईडला थंडीची थोडीशी सौम्याशी लाट तिथं आहे, अजून टिकून आहे. आणि तिथून जरी उत्तर भागात गेला, श्रीनगर, जम्मू काश्मीरला बघायला गेलं तर शीतलहर म्हणजे आपण म्हणतो ना बर्फाचा पाऊस वगैरे, तो पाऊस तिथं त्या भागात अजूनही चालू आहे. -20 सेंटीग्रेड 15 सेंटीग्रेड तापमान चालू आहे. पावसाचा विचार करायला गेला तर पावसाचा एक पाकिस्तानच्या व भारताची सीमेलगत एक पावसाचा ढग आलेला आहे. तिथं थोडासा पावसाचा ढग ही उद्या तिथं येऊन जाणवणार आहे आणि जम्मू काश्मीर ह्या साईडला सुद्धा पावसाचा ढग या अशाच भागातून ते उत्तर भागातून बर्फाचा पाऊस पडेल, बर्फवृष्टी होईल असं वाटत आहे. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करत चला, जास्तीत जास्त शेअर करत चला. धन्यवाद.